नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी पोळ्यांचे वेगवेगळे प्रकार लाटून दाखवणार आहे. चला तर मग आता मी या ठिकाणी पोळ्यांची कणिक भिजवून घेतलेली आहे. गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर चला आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या कशा लाटायच्या हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. घडीची पोळी, साधी पोळी, असे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपली पोळीची सारखी होण्यासाठी आपण एक वाटीचं माप करायचं आणि त्या वाटीमध्ये आपण गव्हाचं पीठ कणिक भरून घ्यायची आणि सारख्या मग त्यामुळे आपल्या पोळ्या ह्या सारख्या होतात. तर बघा मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला 4 घडीची पोळी लाटून दाखवणार आहे. आता थोडंसं गोल लाटून घ्यायचं आणि त्याच्यावर तेल लावायचं आणि थोडंसं पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे आपण घडी करून घ्यायची आणि त्याचा एक कोपरा आपण हाताने कट करून घ्यायचा आणि नंतर आपण ही पोळी लाटून घ्यायची. कोपरा कट केल्यामुळं पोळी ही अगदी पातळ अशी लाटली जाते. तर बघा अशा प्रकारे आता ही आपण 4 घडीची पोळी लाटून दाखवली आहे मी तुम्हाला. आता ही आपण 4 घडीची पोळी आपली आता लाटून झालेली आहे. तर बघा अगदी पातळ अशी ती पोळी तयार झाली. आता दुसऱ्या पोळीचा प्रकार म्हणजे आपण आता 2 घडीची पोळी करणार आहोत. असं लांब असं लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 भाग करायचे आणि त्याला थोडंसं पीठ आणि तेल लावून ती फोल्ड करून पोळी लाटून घ्यायची. आता ही आपली 2 घडीची पोळी तयार झाली. आपण आता तयार करतो आहे. ही पण पोळी अगदी छान आणि व्यवस्थित अशी काठापर्यंत फुगली जाते आणि त्याचे 2 पूड अगदी मोकळे होतात. तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपली 2 घडीची पोळीसुद्धा लाटून झालेली आहे. आता बघा अशा प्रकारे आता आपली 4 घडीची, 2 घडीची आणि आता मी तुम्हाला 3 घडीची पोळी दाखवणार आहे. अशा प्रकारे जर आपण ही 3 घडीची केली तर पोळीचा आकार गोल तयार होतो. आता बऱ्याच जणांना फोल्ड केल्यानंतर गोल आकार देता येत नाही, मग त्यांच्यासाठी हा प्रकार अगदी चांगला आहे. तर बघा अशा प्रकारे आता आपण हे 3 वेळा फोल्ड करून ही पोळी लाटून घ्यायची आहे. त्यामुळं आपल्याला 3 घडीची पोळी ही तयार होते. आता ही आपली 3 घडीची पोळीसुद्धा तयार झाली आहे. तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपण या घडीच्या पोळ्या मी तुम्हाला दाखवत आहे. आता ही आपली 3 घडीची पोळी तयार झाली. आता आपण साधी अशी ही पोळी लाटणार आहोत. आता यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता ही पोळी आपल्याला मोदकाप्रमाणे याचं आपल्याला पाळी करून घ्यायची आहे आणि यामध्ये पीठ टाकायचं थोडंसं आणि नंतर वरचा भाग थोडासा पिठाचा काढून घ्यायचा आणि ही पोळी दाबून अशी लाटून घ्यायची. आता ही मोदकासारखी पाळी करून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळीसुद्धा खूप सुंदर अशी फुगली जाते आणि याचे 2 पूड अगदी मोकळे होतात. आणि अगदी पटकन ही पोळी तयार होते. तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपली मोदकाच्या पारीसारखी पोळी लाटून झाली आहे. आता ही साधी मी तुम्हाला फुलकं लाटून दाखवणार आहे की जेणेकरून फक्त गोळा घ्यायचा आणि आपल्याला ही पोळी लाटायची आहे. आपण ज्याप्रमाणे फुलकं लाटतो त्याप्रमाणे ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे. तर बघा आता ही पण आपली पोळी लाटून तयार झाली आहे. आणि आता मी तुम्हाला 5वा प्रकार दाखवणार आहे. आता याचा आपल्याला गोल पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ लावायचं आहे आणि नंतर आपल्याला पोळी ही गोल गोल राऊंडमध्ये आता याचा गोल असा राऊंड तयार करायचा आहे, रोल तयार करायचा आहे आणि हा रोल आता आपण गोल असा वळवून घेणार आहोत
आणि नंतर ती प्रेस करायचं आणि त्याला गोल आकार देऊन आपण पोळी लाटून घेऊया. बघा आता आपण गोल आकार देऊन पोळी लाटून घेऊया. आता ही आपली गोल पोळी रेडी झाली आहे. तुम्हाला